दंडवत प्रणाम. हा व्हिडिओ माझे चुलते कैवल्यवासी सुभासराव भानुदास पाटील यांच्या 10व्या दिवशीचा आहे. मात्र गोकुळाष्टमीमुळे शेअर करू शकले नाही. तो आज येतोय. तरी सर्वांनी पूजनीय आदरणीय श्री गिरीशदादा शास्त्री यांच्या सुंदर आवाजातील हे सुंदर प्रवचन शेवटपर्यंत पाहावे. संत निळभट्ट भांडारेकर असतील, अनेक संत आहे, ते मृत्यूचं स्वागत करतात. मृत्यू आला म्हणून मृत्यूपासून दूर पळत नाही, लक्षात ठेवा. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जन्म आणि मृत्यू ज्याच्याकडे भक्ती मार्गाचं अधिष्ठान आहे त्याला सारखंच आहे. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. आपल्या पिंडदान करत नाही, त्यानंतर महिने घालत नाही, श्राद्ध करत नाही, या सगळ्या गोष्टी करत नाही. ज्या गोष्टी बाहेर इतरत्र होतात त्या आपल्याकडे होत नाही. का होत नाही? का एक दिवस प्रभू रामचंद्र आणि सीता देवी त्या ठिकाणी पूजेला बसले होते. आता सीता देवी ह्या त्रेतायुगात सर्वात सुंदर होत्या, त्यांच्या इतकं सुंदर कोणीच नव्हतं. आणि त्या युगातल्या आता सुंदर न भुकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालूनी दुःख नेत्रीचे घेतो पिऊनी थोडी पाजर पाषाणाला तोची आवडे देवाला. स्वतः खाणे, स्वतःच पोट भरणे हे आपलं काय गरज आहे, उदरनिर्वाह त्याला काय म्हणतात, स्वतःच पोट भरणे. आणि आपण खाल्ल्यानंतर समोरच्याचा विचार करून त्याला देणे हा एक प्रकारचा धर्म लागली. तो जो पिंड होता तो खाऊन घेतला, लक्षात आलं का? खाली उतरले आणि सगळे लोक बसले होते प्रवचनाला स्वामींच्या सोबत समोर, त्यांच्यामध्ये पाठीमागे बसले. पण त्याला गुराख्याला म्हटला, म्हणे 1.5 तास थांबवलं, पूर्ण घामाघूम झालो म्हणे, मला सवय नाही म्हणे, मला एसी मध्ये बसायची सवय म्हणे, इथं मला तू डोंगरावर बसवलं 1-1.5 तास, त्याच्यापेक्षा इतक्या लांब जाऊन या म्हाताऱ्याला घेऊन आला, माझ्या हातामध्ये दोरी दिली असती म्हणे, काय हरकत होती. त्यावेळेस तो गुराखी म्हटला, तो म्हातारा माणूस आहे ना, त्याला आणायला मी 1 तास लावला, परंतु तो माझा बाप आहे म्हणे, मला विश्वास आहे म्हणे का तो या दरीमध्ये मला कधीच पडून देणार नाही, तुझा काय भरोसा. देवाचार्य बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर ज्या वेळेस ते थोडे दूर गेले त्यावेळेस शिरायचा हंबरडा फोडला की आओ मिली आताची होती हो, आताची गेली, आताच होती आणि आताच गेली माझी मुलगी. लक्षात ठेवा, हा महाडवा संप्रदायाचा. आम्हा नाही जगी बाप, आम्हा नाही जगी बाप, आम्हा नाही जगी बाप, आम्ही काय केले पाप. पतंगा रे पतंगा आता थांबशील का, बाप माझा देवा घरी निरूप माझा देशील का. अभयातची हे विश्व जगावे धरा तुझ, नमो नमो श्री चक्रधरा तुझ. बर ब्रह्मा देवा करुणाणव हे मालनी कुमर काधरीला रुसवा. नमो नमो श्री चक्रधरा तुझ. प्रभो विभो श्री गुणगंभीरा, प्रभो विभो श्री गुणगंभीरा. मालहनीच्या बाळा विनम्र भावे चरणी शरण हे, विनम्र भावे चरणी शरण हे. आलो मी तुझला, नमो नमो श्री चक्रधरा तुझ. नमो नमो श्री
चक्रधरा तुझ. कैवल्यवासी सुभाषराव भानुदास पाटील सूर्यवंशी त्यांना अखेरचा निरोप देण्याकरता सर्वच त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईक, परिवार, मुलं असतील, भाऊ असतील, बहिणी असतील, तदनंतर या श्री दत्त मंदिर पेठ या मंदिरातील सर्वच आदरणीय श्रद्धेय संत, महंत, आचार्यगण तथा सर्व सूर्यवंशी परिवार. काल आपण या ठिकाणी बाबांची उपस्थिती, आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या संपूर्ण सूर्यवंशी परिवाराला मातेचं प्रेम मिळालं आणि यापुढेही मिळत राहणार अशा या मंदिराच्या गुराई वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, आदरणीय श्रद्धेय तपस्विनी गजरा शेवलीकर त्यांच्या आत्याचे जे नातू होते आणि हा जो परिवार आहे, हा संपूर्ण परिवार कैवल्यवासी यांच्या माध्यमातून या पेठ गावामध्ये मंदिराची निर्मिती झाली असे आचार्य प्रवर कैवल्यवासी उपाध्याय कुलभूषण आचार्य श्री पळशीकर बाबाजी त्यांचा उपदेश यांना होता. संपूर्ण परिवार महाराभाव संप्रदायाचा आहे आणि एकनिष्ठ भक्ती करणारा परिवार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी एक सूत्र सांगितलं, दशक्रिया विधी गेलेल्या व्यक्ती करता केला जाणारा विधी याकरता एक स्वतंत्र सूत्र स्वामींनी सांगितलं, 10 दिवसा बिदरी की जे पावी. 10 दिवसाच्या आतमध्ये त्या जीवात्म्याच्या प्रत्यर्थ आपण जे काही करतो ते त्याला लागतं. त्याच्यानंतर तुम्ही काही केलं ते काही लागत नाही. मग आपण 10 दिवसात अन्नदान करतो, द्रव्यदान करतो, वस्त्रदान करतो आणि त्यामुळे त्या जीवात्म्याला त्या ठिकाणातून ज्या दुःखापासून ईश्वर सोडवतो, मुक्त करतो, आपल्या संत महंतांच्या विनंतीला मान देतो. मनुष्य जन्माला येतो आणि जातो, येताना आणि जातानाचं दुःख समान. येताना आणि जातानाचं दुःख समान. येताना 5 वर्ष आणि जाताना 5 वर्षाचा काळ समान. त्यावेळेस तो बालक होतो. वय झाल्यानंतर त्याला त्याचे स्वभाव आवरत नाही. लहानपणी तरी त्याला काही स्वभाव आवरत असतात. ते जाण्याची 5 वर्ष आणि आल्यानंतर 5-1 वर्ष तो काळ समान. जाताना सुद्धा 5 वर्ष बोलता येत नाही, आल्यानंतर सुद्धा 2-3 वर्ष बोलता येत नाही. जाताना सुद्धा चालता येत नाही आणि आल्यावर सुद्धा चालता येत नाहीच ना. त्याच्यानंतर फक्त जाताना त्याच्याकडे स्मृती शिल्लक असतात, आल्यानंतर त्याला ओळख करून घ्यावी लागते. एवढंच फरक. आल्यावर त्याला ओळख करून घ्यावी लागते आणि जाताना त्याच्याकडे स्मृती शिल्लक राहतात. संपूर्ण जीवनाचा चित्रपट त्याच्या समोरून जात असतो आणि अगदी काही क्षणामध्ये 2 ते 3 तासामध्ये संपूर्ण जीवनपट आपला बघू शकतो. ह्या साली हे केलं होतं, त्या साली ते केलं होतं, त्या साली एवढी शेती झाली, त्या साली एवढं उत्पन्न झालं होतं. हे झर 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 त्याच्या डोळ्यासमोरून सर्व चालत राहतं आणि शेवटी तो जीवात्मा खऱ्या अर्थाने इथून जाताना आपल्याला जीव तर दिसत नाही, कुठे गेला हे दिसत नाही, परंतु जातो हे निश्चित लक्षात ठेवा. संतांनी किंवा गीतेमध्ये अनेक ठिकाणी आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे की असे ते दिसे ते नासे, ये घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आत्मा जातो तर कुठे जातो हा एक प्रश्न आहे बऱ्याच लोकांना आहे. जसं आता आभाळाचे दिवस आहे, पावसाचे दिवस आहे, ज्यावेळेस सूर्यप्रकाश असतो, कडक ऊन असतं, दारामध्ये एक मडकं ठेवलेलं असतं. जुन्या काळात मडकं असायचं, मडक्यामध्ये पाणी असायचं रांजणामध्ये आणि सूर्यप्रकाशाचं
प्रतिबिंब त्या मडक्यामध्ये पडलं. तुम्ही कल्पना करा, मडक्यामध्ये प्रतिबिंब पडलं आणि पडल्यानंतर आपल्याला सूर्य त्या मडक्या पाण्यामध्ये दिसायला लागला आणि काही क्षणामध्ये एखाद्या माणसाचा पाय लागला आणि ते मडकं फुटलं. काय मडकं फुटलं. आता मडकं फुटल्यानंतर पाणी त्याच्यातलं खाली गेलं सर्व आणि त्याच्यामध्ये जो सूर्याचं प्रतिबिंब दिसत होतं आम्हाला ते सुद्धा आता नाहीस झालं. मग मडकं फुटलं, पाणी सुद्धा वाहून गेलं, नष्ट झालं. तसा तो सूर्य सुद्धा नष्ट झाला का? नाही. फक्त सूर्य होता का सूर्याचं प्रतिबिंब होत? सूर्याचं प्रतिबिंब होत. ते सूर्य आभाळात तसाच लक्षात ठेवा. तस जीवात्मा या शरीरामध्ये आला, शरीर निघून गेलं, शरीर त्या ठिकाणी त्याचं अंत्यविधी झाल्यानंतर आपण त्याचा दफनविधी करतो. परंतु आत्मा तसाच आहे. अजो नित्यम शाश्वतोयम पुराण न हन्यते हन्यमानी शरीर वेदा विनाशिनम नित्यम य यनमजमव्यम. आत्मा तसाच आहे आणि ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. जसं सूर्य आभाळात शिल्लक आहे, तुम्ही किती मडके ठेवा त्याच्यामध्ये प्रकाश पडू द्या आणि तेवढे जरी फुटले तरी सूर्य आभाळात तसाच आहे ना. तसा आत्मा अविकारी आहे आणि नाश पावणारा नाही. पाण्यानं जळू शकत नाही, पाण्यानं वाहून जाऊ शकत नाही, अग्नीने जळू शकत नाही, शास्त्राने कापू शकत नाही. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. आणि ज्याला आत्मस्वरूप कळालं त्याला गेल्यानंतरच दुःख होत नाही. सगळ्यात मोठी भूमिका आहे. जाण्याची भीती प्रत्येकाला आहे, जाण्याची भीती प्रत्येकाला आहे आणि ही भीती नष्ट करण्याचं काम अध्यात्म करतं. कीर्तन प्रवचन त्या गेल्यानंतर का ठेवण्यात येतं की खऱ्या अर्थानं ज्ञानाच्या बाजूने त्या मृत्यूला बघता आलं पाहिजे. डॉक्टर तुमची सर्जरी केल्यानंतर किंवा सर्जरी करण्याच्या अगोदर काउन्सिलिंग करतात, बरोबर आहे की नाही? त्याला सांगतात थोड्या वेळ 15-20 मिनिटं असं असं आहे, काही घाबरायचं काम नाही, असं तसं सर्व सांगतात. त्याचा अर्थ काय असतो ते त्याच्याविषयी त्याला यथातथ्य ज्ञान देतात. आणि हीच गोष्ट असते, मृत्यू ही प्रक्रिया आहे. जसं तुमच्याकडे आता गॅसची टाकी संपली, टाकी संपली का? टाकी आहे तशी तर फक्त गॅस त्यात नाही. गॅस दिसतो का? दिसत नाही, पण चालू तर होतो. समोर तुमच्या इलेक्ट्रिकच्या विजेच्या वायरी त्याच्यामध्ये लाईट दिसते का? नाही. पण लाईट तुम्ही लाईट कुठे? फक्त तारा दिसतात. मग कपडे का बरं इकडे वाळत घालतो आपण, तिकडे का नाही घालत? लक्षात आलं का? आत्मस्वरूपही असं दिसत आपल्याला नाही. आणि जोपर्यंत त्याचं ज्ञान होत नाही, संत खऱ्या अर्थानं आत्म्याचं ज्ञान करून देतात. की ते दुसऱ्या अध्यायात सांख्य योग भगवंतानं सांगितला, आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. जगामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक आत्म्याचं ज्ञान झालं पाहिजे आणि दुसरं परमात्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. आत्मा कळाला तर माणूस परमात्म्याकडे वळतो. परंतु ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ज्याला आत्मा कळाला नाही तो मृत्यूला घाबरतो. संत मृत्यूची भीती नष्ट करतात. जो मृत्यूची भीती दाखवतो तो संत नव्हे, लक्षात ठेवा. जो मृत्यूची भीती मारून टाकतात संत, भगवंत मृत्यूची भीती मारून टाकतात. कोणताच धर्म तुम्हाला भीती घालत नाही, लक्षात ठेवा. डॉक्टर गेला, डॉक्टर तुम्हाला रोगाची भीती घालून टाकायला लागली तर ते काय डॉक्टर म्हणावं? ते उलटी सांगतात, काहीच होणार नाही, तुमचे सगळे दात आम्ही काढतो, अगदी फुलासारखे. कसे? फुलासारखे काढतो आम्ही. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे की आपल्याला जो रोग आहे तो भवरोग आहे, म्हणजे पुन्हा जाणे, पुन्हा येणे, याच्यातून मुक्त करणे. आणि दुःख तर प्रत्येकाला आहे, परंतु त्या दुःखावर ज्ञानाची फुंकर घालून खऱ्या अर्थानं भक्ती मार्गाच्या माध्यमातून त्या जीवात्म्याचं मृत्यूची जी भीती आहे ती नष्ट करणं. अनेक माणसं आहे जगामध्ये. कोरोनामध्ये तर माग ज्यावेळेस लोक जायची त्यावेळेस लोक फार घाबरली होती. आता लोकांना माहित होऊन गेलं की कधी पण काहीतरी होऊ शकतं, कधी पण काही होऊ शकतं, म्हणून लोक एवढी घाबरत नाही. एका गावामध्ये एक वयस्कर
मनुष्य होता, अनेक धर्माचं ज्ञान होतं, अनेक ग्रंथ वाचले, पुराण वाचले, वेद वाचले, सगळ्या धर्माचा अभ्यास केला आणि शेवटपर्यंत आता 90-100 वय झालं आणि शेवटी गावातल्या लोकांनी विचारलं, सांगा म्हणे बाबा तुमची शेवटची इच्छा काय आहे? ते म्हटले, मला आतापर्यंत तुम्ही माझे लय वाढदिवस साजरे केले, 61 जोरात केली, 75 वाढदिवस साजरा केला, पण आता माझी शेवटची इच्छा आहे की ज्यावेळेस मृत्यू माझ्या समोर येईल त्यावेळेस मृत्यूला नमस्कार करायचा. म्हणजे काळ माझ्या समोर आला तर त्या काळाला नमस्कार करायचा, जेणेकरून त्या काळाची माझी भेट होईल आणि तो काळ मला देवापर्यंत घेऊन जाईल, म्हणून मला त्याला नमस्कार करायचा आहे. मृत्युर्मामृतं गमय. तुम्ही लोक रोज भेटतात परंतु तुम्ही देवाची गाठ घालून देत नाही ना. मृत्यू मला भेटल एकदाच, परंतु तो देवाची गाठ घालून देणारा असेल. लोक म्हटले काय विचित्र माणूस म्हणे, काळ कधी येईल, पहाट येईल, रात्री येईल, झोपेत येईल, तुम्ही कुठे गेले कधी सांगता येतं का? कधी तुम्हाला घेऊन जाईल? तुमची इच्छा पूर्ण नाही होणार म्हणे, तुम्हाला कधी काळ घेऊन जाईल म्हणे. आता काही दिवसांनी त्या गावामध्ये चोर आले, दरोडेखोर आले आणि त्यांनी काय केलं, अनेक घरं लुटली. त्या बाबांच्या घराजवळ आले, त्यांच्या हातामध्ये गाठी होती, स्मरण करत होते आणि स्मरण करता करता त्या गुंडाने आपल्या कमरेची तलवार काढली आणि त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून त्यांनी त्यांचा डावा हात कलम केला, डावा हात कापून टाकला. ते ओरडले नाही, दुःखाची एकही छाटा त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. वळून बघितलं, समोर दरोडेखोर. त्यांनी त्या आजोबांनी उजव्या हाताने त्या दरोडेखोरच्या पायाला स्पर्श केला. दरोडेखोर सरदेशी मागे सरकला. का म्हणे बाबा, तुमचा डावा हात ओढून टाकला मी, आता काही क्षणात तुमचा मृत्यू होईल आणि तुम्ही माझ्या पायाला स्पर्श करता. त्यावेळेस ते आजोबा म्हटले, तुझ्यामध्ये मला माझा मृत्यू दिसतोय आणि त्या मृत्यूला माझा नमस्कार आहे, कारण की तो मृत्यू मला देवाची गाठ घडवून देणार आहे. जगात आजपर्यंत असंख्य माणसं भेटली, परंतु त्या एकानेही मला देवाची गाठ घालून दिली नाही. तू एकटा फार सामर्थ्यवान आहे, तुझी महिमा आगात आहे. लोक तुला घाबरतात, परंतु मला तुझं स्वागत करायचं होतं, मला तुझं अभिनंदन करायचं होतं का तू आला आणि देवाची भेट झाली. लक्षात घ्या, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्यू मा अमृतम गमय. देवाची गाठ घालून देणारा एक दूत म्हणजे मृत्यू आहे. ज्याने भक्ती केली त्याला देवाची गाठ घालूनच देणार आहे मृत्यू. संत निळभट्ट भांडारेकर असतील, अनेक संत आहे, ते मृत्यूचं स्वागत करतात. मृत्यू आला म्हणून मृत्यूपासून दूर पडत नाही. लक्षात ठेवा, ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जन्म आणि मृत्यू ज्याच्याकडे भक्ती मार्गाचं अधिष्ठान आहे त्याला सारखंच आहे. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. मनुष्याचा स्वभाव जात नाही आणि त्याकरता संत पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज डोमेग्रामला असताना, पैठणला असताना पुन्हा पुन्हा ज्ञान करून देतात. स्वामी म्हणतात, हा अवघा जणू ठकला असे, परंतु मी ठकला आयसा कवली न म्हणे. सर्व लोक थकलेले, भागलेले संसारात, परंतु मी थकलो असं कोणी मान्य करत नाही. आता मला देवाची गरज आहे असं कोणी मान्य करत नाही. देवाची गरज म्हटलं तर मृत्यूशी गाठ आहे. देवाची गरज जर म्हटलं आपल्याला तर मृत्यूशी गाठ आहे. एकदम डायरेक्ट देवाला भेटायचं असं कोण डायरेक्ट म्हणत नाही. का? पहिले रस्त्यामध्ये मृत्यू लागतो. लक्षात ठेवा, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्या करता खऱ्या अर्थानं महाभाव संप्रदाय मार्गदर्शन करतो की ज्ञान मार्गाने चालणारा संप्रदाय म्हणून याची ओळख आहे. मृत्यूचं सुद्धा चांगल्या प्रकारे दिग्दर्शन महाभाव संप्रदायाने केलंय. महाभाव संप्रदाय आपल्या पिंडदान करत नाही, त्यानंतर महिने घालत नाही, श्राद्ध करत नाही, या सगळ्या गोष्टी करत नाही. ज्या गोष्टी बाहेर इतरत्र होतात त्या आपल्याकडे होत नाही. का होत नाही ही पण एक भूमिका आहे. आता याच्यामध्ये बरेच लोक असतील ज्यांना उपदेश नसल, परंतु जे महानुभाव संप्रदायाच्या संपर्कामध्ये आहेत, पिंड म्हणजे देह. एखादा जर उंच पुरा माणूस आला, आपण काय म्हणतो त्याचा पिंड कसा आहे, म्हणजे शरीर बांधा जो आहे त्याला काय म्हणतो आपण, पिंड म्हणतो, किंवा या देहाला पिंड म्हणतो. त्यानंतर भाताचा गोळा असतो त्याला काय म्हणतो, पिंडच म्हणतो. त्याला काय म्हणतो, पिंडच म्हणतो आपण. आता या ठिकाणी
शरीराला पिंड म्हटल्या गेलेलं आहे. आणि ज्यावेळेस एखादा उपदेशी मनुष्य ज्यावेळेस गुरुकडून उपदेश घेतो त्यावेळेस तो सर्व देवी देवतांचा त्याग करून एका ईश्वराला शरण येतो. आता याच्यानंतर माझं देह ईश्वराच्या सेवेला लागल. मी प्रपंचात असलो तरी मी जी काही आध्यात्मिक साधना करेल ती ईश्वराच्या ठिकाणी करेल. चित्त वित्त काया ती नियारपावी सर्वज्ञाया. आणि त्याच्यानंतर माझी ही पण वासना आहे का एक दिवस मी या संसाराचा त्याग करल, अशी वासना घेऊन तो वासनिक संसारामध्ये राहत असतो. याचा अर्थ तो अर्धा संन्यासीच असतो. बरोबर. तो वस्त्र त्याचे वेगळे आणि तो संसारात आहे, परंतु त्याची वासना ही आहे का मी देवाला अनुसरेल, मी देवाचा कधीतरी होईल, म्हणून तो कर्म करत राहतो ईश्वरार्पण बुद्धीनं. त्यामुळे त्याचा पिंड जो असतो तो ईश्वराला अर्पण केलेला असतो. आता तुम्ही म्हणशाल त्यांनी त्याचा देह ग्रस्तानी किंवा उपदेशी बांधवाने देवाला अर्पण केलेला असतो. जुन्या काळामध्ये एवढी पद्धत नव्हती, पण आताच्या काळामध्ये ऐश्वर्या रायने समजा डोळे दान केलेले एका संस्थेला. डोळे तिच्या डोळ्यामध्ये लक्षात आलं का? पाय, गुडघे, किडनी असेल किंवा फुफ्फुस असेल, बरेच अवयव आहे. अवयव दानाची प्रक्रिया आज बी सुरू आहे. पेपर करून घेतात. तुम्ही गेल्यानंतर तुमचे अवयव दान देऊन टाकू म्हणजे डोनेट करतात. जसं रक्तदान, जसं अन्नदान आहे, तसं अवयव दान सुद्धा होतंय. माणसं हयात असताना करतात. मग पिंडदान का नाही होऊ शकत? महानुभाव संप्रदायाचं दान असं आहे की आताच मी ईश्वराला माझा देह अर्पण करतो ग्रस्त असतानाच. आताच मी इतरत्र कुठेही जाणार नाही. आता एकदा जर आपण कन्यादान केलं तर पुन्हा कन्यादान करायची गरज आहे का? एकदा पिंडदान केलं पुन्हा गेल्यानंतर पिंडदान करायची गरज नाही ना. आणि पिंड असताना दान केलं, शरीर शिल्लक आहे, आता लगेच दान केलं, आता पिंडच नाही, शरीरामध्ये ताकदच नाही, हात चालत नाही, पाय चालत नाही, डोळे उघडत नाही, त्यावर कुठं पिंडदान? लक्षात आलं तुम्हाला? समोर वस्तू आहे आणि दान करतोय, हे समोर वस्तू लक्षात ठेवा. आणि आता वस्तू शिल्लकच नाही, देह शिल्लकच नाही, काय दान करणार आहे? ही सगळ्यात मोठी भूमिका आहे महानुभाव संप्रदायातलं दान. हे डोळस दान आहे, ही वस्तू समोर आहे आणि याचं आम्ही दान करतोय. पिंड समोर आहे, याचं आम्ही दान करतोय. ही सगळ्यात मोठी ग्रस्ताची किंवा संत लोकांची जमीची बाजू आहे की असताना तो देह दान करणे. मग त्याच्यामध्ये पदयात्रा आले असतील, त्याच्यामध्ये अन्नदान असेल, जे काही करतो तो ईश्वरार्पण बुद्धीने करतो, दुसरीकडे कुठे करत नाही. ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आणि ही श्रीमंती महत्वाची आहे. त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्रांची कथा सांगितली जाते गरुड पुराणामध्ये. का एक दिवस प्रभू रामचंद्र आणि सीता देवी त्या ठिकाणी पूजेला बसले होते. आता सीता देवी ह्या त्रेतायुगात सर्वात सुंदर होत्या, त्यांच्या इतकं सुंदर कोणीच नव्हतं. आणि त्या युगातल्या आता सुंदर सर्वात सीता देवीच होत्या. त्यांच्यानंतर बाकी सर्व महिला त्या पूजेला बसल्या बाहेर. प्रभू रामचंद्र सोबत होते आणि आकाशातून गंधर्व देवता चाललेली होती. गंधर्व म्हणजे गायन कला करणारी देवता. मग आता गायन कला करत ती चालली होती. जाता जाता त्याने बघितलं, आता गायन कला करणं म्हणजे राजसच काम आहे. आणि तिने बघितल्यानंतर सीता देवीला बघितल्यानंतर ती मोहित झाली, आकर्षित झाली. त्या सीता देवीच्या सौंदर्याला बघून मोह झाला का या सीता देवीला स्पर्श करावा. पहिल्यांदा डोळ्यांनी बघितलं, मोह झाला की आता स्पर्श करावा. पण आता स्पर्श करायला गेलो आपण या देवतेच्या रूपात तर आपलं ओळखून येईल पितळ. मग तिने काय केलं, कावळ्याचं रूप घेतलं. कावळ्याचं रूप घेतलं आणि सीता माता पूजा करत होती. सीता देवीला स्पर्श केला. इकडून चोच मारली, इकडून चोच मारली, इकडून चोच मारली. सीता देवीने बघितलं आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं, बघा म्हणे हा कावळा इकडून इकडून मला चोचा मारतो. प्रभू रामचंद्र पूजेत व्यस्त होते. आणि मग प्रभू रामचंद्रांनी काय केलं, तिथे एक गवताची काडी होती, दर्भ, ती गवताची काडी त्या कावळ्याकडे फेकली, त्याला मारून फेकली. आता त्या कावळ्याच्या पाठीमाग म्हणजे त्या गंधर्व देवतेच्या पाठीमाग ती गवताची काडी बाणासारखी तयार झाली, बाण तयार झाला. तो कावळा स्वर्गस्थ सर्व देवतांकडे गेला, कारण की तो बाण पाठीमाग लागलेला होता. तो काही माघारी फिरत नव्हता. स्वर्गातल्या देवांना प्रार्थना केली, माझ्याकडून एक चूक झाली,
मी पतिव्रता असणाऱ्या सीता देवीला स्पर्श केला, माझ्याकडून अपराध झाला आणि प्रभू रामचंद्रांनी माझ्या पाठीमागे बाण सोडलेला आहे, मला त्याच्यापासून वाचवा. सर्व देवी देवतांनी सांगितलं हा बाण प्रभू रामचंद्रांनी सोडलेला आहे. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असणारा, मर्यादा पुरुषोत्तम असणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा बाण हा काही माघारी येत नाही. तुला साक्षात प्रभू रामचंद्र वाचू शकतील. तेव्हा तो पुन्हा प्रभू रामचंद्रांकडे आला, माफी मागितली आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना सांगितलं की तुम्ही काहीतरी करा, मला याच्यापासून वाचवा. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले तुझे दोन्ही डोळे जाणार होते, कारण की तू डोळ्याने पहिल्यांदा सीता मातेला बघितलं आणि नंतर तू अपराध केला. आता तुझा एक डोळा फक्त जाईल, एक डोळा तुला जगण्यापुरता राहील. ठीक आहे म्हणे. आता त्याचा एक डोळा निकामी झाला त्या बाणामुळे, परंतु त्याने पुन्हा प्रार्थना केली का तिन्ही लोकात अपकीर्ती झाली, बदनामी झाली ना. यांनी सीता देवीला स्पर्श केला. त्या काळात काय मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक हे काही नव्हतं, परंतु तरीही महर्षी नारद मुनीला तिन्ही लोकांच्या खबरा राहायच्या, कारण त्यांना त्यावेळेस सुद्धा टावर होतं. लक्षात आलं का? शेंडी होती. पण सगळीकडे बदनामी झाली, कुठंतरी नाव शिल्लक राहिलं पाहिजे. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं या मृत्यू लोकांमध्ये जो कोणी मनुष्य मरण पावेल त्या ठिकाणी 240 तास म्हणजे 10व्या दिवशी घास घेण्याचा अधिकार तुला देतो, जेणेकरून तुझं नावही निघाल, तुझी वाटही पाहतील लोक आणि तुझे पाप जे केलेले त्याचं क्षालन सुद्धा होईल. हा त्या ठिकाणी उशाप आणि त्या गंधर्व देवतेला प्रभू रामचंद्रांनी दिला. लक्षात घ्या की महाराव संप्रदायात खऱ्या अर्थानं ज्यावेळेस पिंडदान करत नाही त्यानंतर तीळ वाहत नाही. बरेच विधी असतात, तीळ वाहतात. तीळ म्हणजे याचं ज्ञान झालं पाहिजे. तीळ म्हणजे तिळा इतकाय माझा त्याचा संबंध नाही, कारण की जीवात्मा जसा आला तसा पाठवावा लागतो. तुम्ही एखाद्या महिलेचं एखादी वस्तू आणली ना आणि जर ती खराब करून दिली, ती महिला पुन्हा वस्तू देणार नाही. तुम्हाला देईल का? नाही देणार. तसं त्या जीवात्म्याची जेवढी ममता होती आपल्यामध्ये आल्यानंतर ती सर्व ममता निघून जावी लागते आणि निराशी निर्मोह भूत्वा, त्याला कोणतीच आशा नसावी, कोणतीच ममता नसावी, तेव्हा तो मुक्त होतो. या संसारात आल्यानंतर जेवढी ममता लावतो ना तेवढी हळूहळू कमी करावी लागते आणि शेवटी आपल्याला संपूर्ण ममता रहित व्हावं लागतं. तेव्हा ईश्वर जवळ येतो. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. शेवटपर्यंत हे कळतच नाही माणसाला. माणसाची इथं ममता असते, तिथं ममता असते, सगळीकडे ममता असते आणि तो स्वभाव माणसाचा जात नाही. काही यात्रेकरू होते, 25-30 यात्रेकरू, ते रात्री जहाजाने प्रवासाला निघाले. 30-40 जण होते. रात्रीचा वेळ होता आणि आभाळ भरून आलं. पौर्णिमेचा दिवस होता, उजेड होता सर्वीकडे आणि सर्वजण बाहेर त्या जहाजामध्ये बसलेले होते. त्यांनी खाण्यापिण्याकरता बरेच काही पदार्थ घेतले होते. कोणी बिस्किट घेतले, कोणी वेपर्स घेतले, बरेच पदार्थ माणूस प्रवासाला निघाल्यावर घेतो. आणि मग समोर एक महाकाय असा मासा आला. ते सर्वजण घाबरले, म्हणजे आपल्या जहाजापेक्षा हा मासा मोठा आहे, हा आपल्याला खाऊन घेईल. मग त्यांनी आपले जे खायला प्यायला पदार्थ आणले होते ते पदार्थ त्या माशाकडे फेकून मारले. माशाने ते वरचेवर झेलले. त्यांना वाटलं 15-20 मिनिटांनी आता हा मासा येणार नाही. पुन्हा तो मासा आला. मग त्यांनी तिथं जे खुर्च्या टेबल होते ना ते सुद्धा फेकून मारले. माशाने तेही झेलून घेतले. त्यांना वाटलं आता मासा येणार नाही. पुन्हा 15 मिनिटांनी मासा आला. ते लोक म्हणे आता या माशाला माणसांचा वास लागलेला आहे. काय? माणसांचा वास लागलेला आहे, याला एकतरी माणूस द्यावाच लागतो. त्यांनी चिठ्ठ्या पाडल्या, सर्व चिठ्ठ्या पाडल्या आणि चिठ्ठ्या पाडल्यानंतर एका माणसाचा नंबर आला. त्या माणसाला उचललं त्यांनी आणि त्या माशाकडे फेकून दिलं. माशाने वरच्यावर चेंडू झेलावा तसा तो माणूस झेलून घेतला. यांना वाटलं आता टेन्शन नाही. 15-20 मिनिटं झाले, माशाने तेही जिरवलं आणि पुन्हा तो मासा आला. हे लोक टेन्शन मध्ये आल्या. असा एक माणूस खाल्ला, सगळ्यांना खाऊन गेल का काय म्हणे. त्या लोक सगळे खाली त्या पाणबुड्या घेतल्या आणि पाण्यामध्ये समुद्रामध्ये उतरले. हातात भाले घेतले. त्या माशाला त्यांनी पकडलं आणि त्याला किनाऱ्यावर आणून त्याचा शिरच्छेद केला. त्याचं पोट फाडलं. एवढा मोठा मासा होता. त्याचं पोट फाडल्यानंतर त्याचं जे पोट उघडल्यानंतर त्यांनी आतमध्ये बघितलं
तर त्यांनी जे फर्निचर फेकलं होतं, टेबल खुर्च्या, ते तिथं व्यवस्थित मांडलेले होते ते माशाच्या पोटामध्ये. त्यांनी जे खाण्यापिण्याचे पदार्थ फेकले होते, बिस्किट, वेपर, चिक्की, ते सगळं त्या टेबलावरती व्यवस्थित ठेवलेलं होतं. त्यांनी जो एक मनुष्य फेकला होता तो व्यापारी होता. तो माणूस तिथं खुर्चीवर बसलेला होता, पान बिन खाऊन मस्त पैकी. आणि त्या माशाने जी आधी माणसं खाल्ली होती ना, ती माणसं त्या व्यापाऱ्याकडून ते खाण्यापिण्याचे पदार्थ विकत घेत होते 5-5 रुपयाला. लक्षात आलं का? मनुष्य गेल्यानंतर सुद्धा त्याचा स्वभाव सोडत नाही. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपल्याला अज्ञानानं आपण आपला स्वभाव सोडत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज आम्हाला खऱ्या अर्थानं मृत्यूचं ज्ञान करून देतात की काळ केव्हाही घेऊन जाईल. आणि म्हणून जगात हे दुःख प्रत्येकाला आहे. जगात हे दुःख राजालाही आहे, प्रजेलाही आहे, मोठ्या पदावर असणाऱ्या माणसालाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया नाही कोई रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया नाही कोई रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. प्रत्येक जण दुःखी, राजाला दुःख आहे, संन्याशाला सुद्धा आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे. आणि एक असं घर नाही का ज्या घरासमोर मृत्यू येणार नाही. प्रत्येक दारावरती मृत्यू येणार आहे. लक्षात ठेवा. तुम्ही दाराला किती मोठं दार बांधा, चोराचं काही नाही, तुम्ही चोराला आवडू शकाल, परंतु भल्या मोठ्या दारातून किंवा खिडक्यातून तुम्ही मृत्यूला आडू शकत नाही. आणि म्हणून ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, मृत्यू केव्हा तरी येणार आहे आणि आपल्याला नेणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज यातून आम्हाला उपाय सांगतात की परमेश्वराच्या नामस्मरणाने आम्हाला मृत्यूची भीती चुकू शकते. मृत्यूची भीती जर चुकायची असेल तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या नामाने चुकू शकते आणि एकनिष्ठ भक्तीने चुकू शकते. जे दादा गेले खऱ्या अर्थानं कैवल्यवासी सुभाषराव यांनी शेवटपर्यंत अखेरपर्यंत मला वाटतं 1-1.5 महिना अगोदरच ते बदनापूरला जाऊन आले. तिथे पंगत पाणी केली, अन्नदान केलं आणि जिथे जातील तिथे ते अन्नदान करायचे. अन्नदान ते उत्तम सांगितलं. आणि अन्नदानानंतर खऱ्या अर्थानं आपला अधिकार वाढत असतो. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. आपण काय करावं न करावं याचं ज्ञान त्यांना चांगल्या पद्धतीनं होतं. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. उपदेश घेतला परंतु ज्ञान नसतं, शून्य ज्ञान असतं. आलं लक्षात? म्हणजे फक्त शिक्का लावला शाळेचा, असं नाही व्हायला पाहिजे. उपदेश घेतला आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीने ज्ञान संपादन केलं, त्यांच्या हातून त्या ज्ञानाचा उपयोग व्हायचा. ते त्या ठिकाणी पदयात्रेत जात असायचे, अन्नदान करायचे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ज्या वेळेस आम्हाला बाहेरही आपण समाजामध्ये बघतो अन्नदान अन्य लोक सुद्धा भरपूर प्रमाणात करतात. का करतात? दीन भुकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालूनी, दुःख नेत्रीचे घेतो पिऊनी, फोडी पाझर पाषाणाला तोची आवडे देवाला. स्वतः खाणे, स्वतःच पोट भरणे हे आपलं काय गरज आहे, उदरनिर्वाह त्याला काय म्हणतात? स्वतःच पोट भरणे. आणि आपण खाल्ल्यानंतर समोरच्याच विचार करून त्याला देणे हा एक प्रकारचा धर्म आहे. लक्षात ठेवा. याला मानवतेचा धर्म म्हणतात. आणि त्याही नंतर एखाद्या ज्ञानीपात्राच्या ठिकाणी भोजन घालणे, संत महंतांना भोजन घालणे, ते खरं अन्नदान आहे. लक्षात ठेवा. आणि ते सर्व विधी त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या केले. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज या आपल्या चरित्रामध्ये अनेक ठिकाणी पुरावे देतात की हा मृत्यू केव्हा येणार. स्वामी ज्यावेळेस परसनायकाला मृत्यू दर्शन घडवतात, मृत्यू दर्शन घडवतात, असं घडवतात की त्या माणसाला स्थिती देतात, परसनायकाला स्थिती देतात. आणि स्थिती दिल्यानंतर तो आनंद दिल्यानंतर ते काही सकाळी लवकर उठत नाही. सगळेजण उठतात. उठल्यानंतर मग आता सगळेजण येतात, बसतात.
स्वामींचं निरूपण सुरू होणार असतं. स्वामी विचारतात का हो म्हणे परस नायक आले, काही दिसत नाही म्हणे, ते काय आले नाही का? मग तिथे जातात भक्तजन बघतात, आहो म्हणे त्यांच्या हातापायाला हात लावतात, हातपाय गार लागतात. ते गेले म्हणे. कुठं गेले? ते आपल्याला आता सोडून गेले म्हणे. मग स्वामी म्हणतात जे करतात बाकीचे लोक विधिविधान ते करा म्हणे, यांची पुढची तयारी करा. मग त्यांनी ठरवलं, गेले स्मशानभूमीत, लाकडं बिकडं आणले, सर्व काही केलं, लाकडं बिकडं रचले, परस नायकाला सगळं काही केलं. तर त्याच्या स्थितीमध्येच होते परस नायक. तिथं नेलं, त्या सरणावरती परस नायकाला ठेवलं आणि स्वामी तिथे बसलेले, सगळे जण रडतायत आणि स्वामी सांगतायत संसाराविषयी, मृत्यूविषयी निरूपण करतायत आणि सगळे लोक रडायला लागले. कारण की नुकतेच परस नायक गेले, सरणावरती ठेवले आणि आता त्यांना उत्थान पिंड म्हणजे ते तोंडावरती घास वगैरे ठेवतात, खालून त्या अग्निडाग दिला आणि अग्निडाग दिल्यानंतर ते आनंदातच होते आणि त्यांना चटके लागायला लागले वरती सरणावरती. ते काय गेलेले नव्हते आणि त्यावेळेस त्यांनी तो रात्रीपासून झोपेल होते, भूक लागली, तो जो पिंड होता तो खाऊन घेतला. लक्षात आलं का? खाली उतरले आणि सगळे लोक बसले होते प्रवचनाला स्वामींच्या सोबत समोर, त्यांच्यामध्ये पाठीमागे बसले आणि सगळे लोक रडत होते, ते बी रडायला लागले. लक्षात आलं का? स्वामी त्या ठिकाणी परस नायकाला म्हणतात, काव म्हणे हे सगळे रडतायत पण तुम्ही का रडताय? त्यावेळेस ते म्हणतात हे सगळे लोक रडताय म्हणून मी रडतोय. म्हणजे ज्याच्यासाठी रडत होते त्याला माहितीच नाही. लक्षात ठेवा, आपण फक्त आणि फक्त शरीर गेल्यानंतर माणसाला असं वाटतं की माणूस गेला, याचा अर्थ मृत्यूचं ज्ञान नाही. स्वामी त्या ठिकाणी मृत्यूचं चांगल्या पद्धतीने दिग्दर्शन करतात की मृत्यू झाल्यानंतर माणसाला कधीच वाटत नाही, माणसाला असं वाटतं का आत्माच गेला की काय, माणसाला शरीर गेला असं वाटत नाही. शरीराला लागल्यानंतर मलाच लागलं काय, अशीच भावना निर्माण होते. आत्मा हा पूर्णपणे वेगळा आहे आणि ही सर्वात मोठी भूमिका आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज आम्हाला या मृत्यूचं दिग्दर्शन करतात. ज्यावेळेस जातो मनुष्य देखना देहांत जो या नभी सूर्य असा, अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. या ज्या पित्याने शेवटपर्यंत आश्रय आपल्याला दिला, पिता किंवा वडील गरीब असो श्रीमंत असो, रात्री तुम्हाला सांगितलं एक विदेशी पर्यटक आला होता भारतामध्ये, भारत बघायला. त्यांनी विरोळ बघितलं, अजिंठा बघितलं, कोणार्कचं मंदिर बघितलं, नाशिकचं त्र्यंबकेश्वरचं मंदिर बघितलं, बरेच मंदिरं बघितले, कर्नाटकात गेला, इकडे विजयपूरला गेला, बरेच ठिकाणं बघितले आणि एका ठिकाणी डोंगरावरती गेला. तिथं एक गुराखी मेंढ्या चरत होता आणि दरीमध्ये एक सुंदर असं फुल होतं, ते त्याला आवडलं. आता ते फुल काढायचं कोणी, त्या गुराख्याला आवाज दिला, अरे म्हणे इकडे हे फुल काढायचं म्हणे आपल्याला. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, 1 तास लागल म्हणे, मी येतो म्हणे. तो गुराखी निघून गेला. तो पर्यटक तिथंच बसला उन्हामध्ये. तो विदेशी पर्यटक गोरा पान होता, पूर्ण घामाघूम झाला. 1 तास झाला आणि तो गुराखी घरून एका काठी टेकवत एका म्हाताऱ्या माणसाला घेऊन आला आणि त्याच्या हातामध्ये लांब लचक दोर होता. तो दोर त्यांनी त्या म्हाताऱ्या माणसाच्या हातामध्ये एक काठ दिला, एक काठ त्या दरीमध्ये सोडला, खाली उतरला, ते फुल काढलं आणि त्याला आणून दिलं. तो विदेशी पर्यटक खुश झाला, पण त्याला गुराख्याला म्हटला म्हणे 1.5 तास थांबवलं, पूर्ण घामाघूम झालो म्हणे, मला सवय नाही म्हणे, मला एसी मध्ये बसायची सवय म्हणे, इथं मला तू डोंगरावर बसवलं 1-1.5 तास, त्याच्यापेक्षा इतक्या लांब जाऊन या म्हाताऱ्याला घेऊन आला, माझ्या हातामध्ये दोरी दिली असती म्हणे, काय हरकत होती. त्यावेळेस तो गुराखी म्हटला, तो म्हातारा माणूस आहे ना, त्याला आणायला मी 1 तास लावला, परंतु तो माझा बाप आहे म्हणे, मला विश्वास आहे म्हणे का तो या दरीमध्ये मला कधीच पडून देणार नाही, तुझा काय भरोसा म्हणे. लक्षात आलं का? 1 तास गेला जाऊ दे, परंतु ती व्यक्ती अंगात जरी त्राण नसला तरी त्यांचा माझा जो आत्मत्व व्हावे ना, तो एक लक्षात ठेवा. आपले वडील आपल्याला आयुष्यात कधीच खाली पडून देत नाही. आपली आई, मुलगा कसंही असू द्या, आपलं अपत्य कसंही असू द्या, अपत्य चांगलं असल्यावर तर ते लाडकोड करतातच, परंतु 4-5 जर मुलं असतील त्याच्यामध्ये एखादा कमजोर असताना त्याच्यावर जास्त प्रेम करतात आई वडील. का करतात? तर तो राहायला नको, त्याच्यावर जास्त जीव लावतात. का?
ही सगळ्यात मोठी भूमिका आहे की आपले आई वडील आपल्याला कधीच जगामध्ये खाली बघायला लावत नाही. आणि म्हणून त्या पित्याकरता खऱ्या अर्थानं आपल्याला त्या वडिलांकरता वडिलांच्या ऋणातून कधीच मुक्त होता येणार नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी ज्या वेळेस आपलं नगर सोडलं, नगर सोडल्यानंतर विशालदेव त्यांचे वडील होते. वडिलांचं प्रेम किती असावं, मुलावर किती प्रेम असावं. सर्व काही राज अलंकार काढून दिले त्या ठिकाणी द्यूत खेळता खेळता, आणि त्या ठिकाणी बाजीवरती येऊन पोहोचले. त्यावेळेस पत्नीने दिले नाही काही नाही अलंकार, आणि ज्यावेळेस ते उदास झाले त्यावेळेस त्या पित्यानं सर्वांचं ऋण एका शब्दात मुक्त केलं. पहिली जेवून घ्यायला सांगितलं. याला म्हणतात पिता. देवाच्या बाबतीत सुद्धा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वसुदेव भर पावसामध्ये कृष्ण भगवंताला घेऊन येतात. ते पाहत नाही आता डोक्यापर्यंत पाणी, आता डोक्यापर्यंत पाणी. आपण मित्राला म्हटलो चालते डोंडापूरला, तर होतो नाही आता पाऊस चालू, 1 तासाने जाऊ. आता थोडा भरपूर पाऊस चालू, 1 तासाने जाऊ. परंतु बापाचं काळीच वेगळं असतं, आईचं काळीच वेगळं असतं. आणि ही भूमिका सगळ्यात मोठी आहे. त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. ज्या ईश्वरी धर्माचं पालन त्यांनी शेवटपर्यंत केलं. त्यांचे बंधू या ठिकाणी 3 बंधू आहेत. बंधू कसा असावा? बंधू असावा भरतासारखा. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले 14 वर्ष, आणि त्यावेळेस एक दिवस भरताची आई वरती गॅलरीमध्ये फिरत होते, आणि फिरता फिरता भरताची पत्नी तिला दिसली. त्यावेळेस त्या पत्नीला विचारलं भरतच्या की का ग म्हणे तू इथं फिरते म्हणे, तू तुझ्या रूम मध्ये का गेली नाही, दालनामध्ये गेली नाही. त्यावेळेस ती म्हणते अहो आई म्हणे समोर एक यांना झोपडी म्हणे, त्या झोपडीमध्ये एक कंदील चालू आहे, आणि दिवसभर प्रभू रामचंद्र गेल्यानंतर त्यांच्या पादुका राजसिंहासनावर बस ठेवून भरतजी कारभार बघतात, आणि संध्याकाळी तिथं जाऊन त्या झोपडीमध्ये मुक्काम करतात. तिथं तो कंदील चालू आहे. तो कंदील ज्यावेळेस बंद होतो ना त्यावेळेस मी माझ्या दालनामध्ये आराम करायला जाते. प्रभू रामचंद्र गेल्यापासून भरतजी फक्त त्या ठिकाणी राजसिंहासनाच्या शेजारी बसलेले होते, परंतु कधीही त्यांनी वरती सुद्धा पत्नीला सुद्धा बोलले नाही. आपला भाऊ गेल्यानंतर त्यांना राजकारभार गोड लागत नव्हता. भाऊ कसा असावा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. भाऊ म्हणजे याचा अर्थ, भाऊ हा शब्द बाहू या शब्दापासून तयार झाला. बाहू म्हणजे हात, हात याला बाहू म्हणतात. बाहू भूषणे म्हणजे हात, हाताचं भूषण. शरीर एकच परंतु 2 बाहू. लक्षात घ्या, कोणी 4 भाऊ असतात, 5 भाऊ असतात, पण बाहू म्हणजे एकाच शरीराचे दुसरा अंग. लक्षात ठेवा. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासात गेले आणि तिथे गेल्यानंतर ते वनदेवता समोर आली. वनदेवतेनं विचारलं कसं झाला प्रवास, स्वागत केलं प्रभू रामचंद्राचं. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हटले तुमचा वनातला जो नगर पंचायतचा रोड आहे ना तो खराब झालेला आहे. इतके काटे तो रोड चांगला नाही, तो रोड सुधरून घ्या, सगळे काटे कुपाटी काढून टाका. त्यावेळेस ती वनदेवता म्हटली तुम्ही आली आता काय गरज आहे म्हणे, 14 वर्ष इथंच राहायचंय, जाताना बघू म्हणे करू स्वच्छता. प्रभू रामचंद्र म्हटले तसं नाही, मला शोधत शोधत माझा भाऊ भरत इथे येईल म्हणे, आणि त्याला आल्यानंतर वाईट वाटेल, त्याला त्रास होईल. त्यावेळेस वनदेवता म्हटली तुमचा भाऊ एवढा नाजूक आहे का की त्याला त्रास होईल. प्रभू रामचंद्र म्हटले नाही, तो माझ्यानंतर अत्यंत समर्थपणे त्या अयोध्येचं पूर्ण भरण पोषण करणारा राजा आहे. परंतु तो जर इथं आला ना, त्याला हे काटे त्याच्या पायाला दिसले ना, त्याचे पाय इतके नाजूक नाही, परंतु त्याला त्रास होईल की माझ्यामुळे माझ्या भावाला या काट्यावरून जावं लागलं, आपल्यामुळे आपल्या भावाला त्रास होऊ नये. ही भावना फार मोठी आहे. एका हाताची कळ एका हाताला लागते असं म्हणतात. लक्षात आलं का? एका हाताची कळ. मग संसार होऊ द्या, मुलं होऊ द्या, नातू होऊ द्या, माणूस 2 वयस्कर जरी भाऊ असले ना त्यांच्यामध्ये प्रेम अगदी लहान 2 भावांसारखंच असतं. जरी त्यांचा इकडे प्रपंच वाढलाय, मुलं झाले, नातू आले, पंतू झाले, तरी त्यांच्यामधलं प्रेम कमी होत नाही. 2 बहिणी असतात, वयस्कर बहिणी. काल तर मी एक व्हिडिओ पाहिला, 100 वर्षाची आजीबाई आणि 104 वर्षाचा भाऊ. बरोबर आहे की नाही?
त्यांच्यातलं प्रेम अजूनही तसंच आहे. उलटी वय झाल्यानंतर ते लहान बाळासारखेच भाऊ-बहीण झाले. त्याच्यामध्ये कुठेच भेद नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे प्रेम जपता आलं पाहिजे. कुटुंबाचं प्रेम त्यांनी जोडलं. धर्माचं, संत महंत आचार्य लोकांचं खऱ्या अर्थानं संविधान त्यांना लाभलं. चांगल्या प्रकारे अन्नदान त्यांनी केलं आणि अन्नदान करताना कोणत्याही प्रकारचं भावना ठेवली नाही. शुद्ध हेतून अन्नदान केलं. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ज्या वेळेस आपण जे काही करतो ते करताना त्याच्या पाठीमागे शुद्ध हेतू असला पाहिजे. आणि तो जीवात्मा आपल्यातून गेला, त्यांना गेल्यानंतर खऱ्या अर्थानं माणसाने कधी जावं केव्हा जावं हे आपल्या हातात नाही, परंतु गेल्यानंतर आपल्याला काय होईल हे आपलं संपूर्ण जीवनपट ठरवतं. लक्षात ठेवा आपण नेमकी काय केलं. कारण की लोक आपण गेल्यानंतर पाठीमागं बोलत चालतात. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. काल बाबा सांगत होते की त्यांनी 1-1.5 महिन्यात झाला पंक्ती करून आले, अन्नदान करून आले आणि कायम त्यांचं अन्नदान असायचं. मुलाला योग्य प्रकारे संस्कार दिले, घराला एक प्रकारचं वळण दिलं, बंधूंचा आधार होता. म्हणून हे काय असं एकटं दुखतं कुटुंब नाही, फार मोठा हा परिवार आहे. 4 बंधू आहे, बहीण आहे आणि त्यांचाही परिवार हा एकत्र असणारा सूर्यवंशी परिवार आहे. आणि कैवल्यवासी परमपूज्य परम आदरणीय या मंदिराचे संस्थापक आचार्य श्री पळशीकर बाबाजी यांच्या जडणघडणीमध्ये तयार झालेला हा परिवार, या आदर्श वासनिकाला खऱ्या अर्थानं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो की ज्या वेळेस दुःख असताना सुद्धा आपला धर्म विसरायचा नाही. ही सगळ्यात मोठी श्रीमंती. हिराईचा नावाची एक स्त्री आम्हाला स्मृतीस्थळामध्ये भेटते की ती स्त्री घरामध्ये एक लहान मुलगी असते, आजारी असते, इतकी आजारी असते, अनेक वैद्य केले, अनेक दवाखाने केले, अनेक ठिकाणी जाऊन आली, पण मुलगी काही बरी झाली नाही. आणि आता मुलगी शेवटच्या घटकेला आलेली, शेवटचा घटका मोजते आणि मोजता शेवट आता ती जाणार आहे. त्यावेळेस त्यांचे पती त्या पलीकडून निरोप पाठवतात की तुमच्या गावामध्ये आचार्य श्री नागदेवाचार्य येणार आहे. माळवा संप्रदायाचे पहिले आचार्य, त्यांच्या डोक्यावरती सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी हात ठेवला. सांगितलं येथून तुमचे आचार्य की जे ते आचार्य येणार आहे, ज्यांचा हात आपल्या डोक्यावर पडावा अशी लोक अपेक्षा करायचे त्या काळी की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नंतर नागदेवाचार्यांचा हात आमच्या डोक्यावर असावा. त्यांनी सांगावं तुम्हाला देव होईल. विचारायचे महिमभट्ट, त्यांना विचारायचे, महादाईचं विचारायचे, अनेक संतांनी जाता जाता प्रश्न नागदेवाचार्यांना विचारायचे की आम्हाला देव होईल का, आम्हाला देव भेटेल का असं विचारायचे. असे संत आपल्या दारात येणारे, मुलगी मृत्यूच्या दारामध्ये आणि काही क्षणात ते येण्याच्या अगोदर ती मुलगी मरण पावली. आणि त्याच क्षणी नागदेवाचार्य आले. त्या हिराईसानं सर्व त्या मुलीला एका टोपल्यामध्ये गुंडाळून ठेवलं बाजेखाली. समोर रांगोळी काढली, सडा संभाजीवर केलं, सारवलं, फुलं त्या ठिकाणी अंतरली आणि आता पाठ टाकलं, पिढे टाकलं, तयारी केली, स्वागत केलं. चेहऱ्यावरती दुःखाची एकही रेष नव्हती, एकही छटा नव्हती. आणि आज त्यांचं स्वागत केलं. आतमध्ये स्वयंपाक बनवला, गोड धोड सर्व काही पदार्थ बनवले, सर्वांचं पूजन झालं, नागदेवाचार्यांचं स्वागत केलं, जेवण वगैरे झालं. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला आणि नागदेवाचार्य बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर ज्या वेळेस ते थोडे दूर गेले त्यावेळेस हिराईसानं हंबरडा फोडला की आओ मिली आताची होती हो, आताची गेली, आताच होती आणि आताच गेली माझी मुलगी. लक्षात ठेवा, हा महाडवा संप्रदायाचा आदर्श वास्तविक दारामध्ये मृत्यूने थैमान घातलेले आणि घरामध्ये असलेल्या मृत्यूला गुंडाळून ठेवून दारात आलेल्या धर्माचं स्वागत करणारा आपला एक आदर्श वासनिक. खऱ्या अर्थानं स्वतःचं सांसारिक दुःख बाजूला ठेवून माझा धर्म प्रथम, ही खऱ्या अर्थानं भूमिका महाडवा संप्रदायाची आहे. सांसारिक दुःखाने धर्म कधीच कमजोर होत नाही, लक्षात ठेवा. आणि या धर्माचं पालन कैवल्यवासी सुभाषरावांनी केलं, शेवटपर्यंत केलं. मग अन्नदान असेल, पदयात्रा असेल आणि तेच कर्म त्यांना खऱ्या अर्थानं मुक्त करणारे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की गेलेल्या जीवात्म्याचं काय होईल. ज्यावेळेस तुम्ही एका क्षणाचा विचार नका करू, त्यांचा अख्खा जीवनपट बघा. एखाद्या गोष्टीमुळं आपण पूर्ण जज करू शकत नाही, त्यांचं संपूर्ण जीवनपट आपल्याला बघावं लागेल. आणि त्यातून आम्हाला कळतं
की त्यांना किती मार्क द्यायचे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. संत महंत आचार्यगण त्या ठिकाणी स्वामी सांगतात की ईश्वर ज्ञानिया त्यांच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अन्नदान केलं आणि सर्व परिवारांनी त्यांच्या प्रत्यर्थ पात्रही घातलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी अन्नदानाचा स्वीकारही केला. या ठिकाणी गीतापाठ केलेला आहे आणि जेणेकरून ईश्वर त्या ठिकाणी त्यांना आपल्या मधुभावाला प्राप्त करेल. या कुटुंबाचं खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीमागे असतील, त्यांचे चिरंजीव असतील, बंधू असतील, त्यानंतर सर्व परिवार, पत्नी असेल, पत्नी शेवटपर्यंत त्यांची सेवा केली, साथ दिली आणि योग्य पद्धतीनं संसारही केला, परमार्थ केला, संत महंतांचा आशीर्वाद जोडला. या परिवारावर जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये संपूर्ण हा पळशीकर परिवार असेल तर गावातील परमपूज्य परम आदरणीय कैवल्यवासी कल्याणकर बाबाजी या गावात वास्तव्याला होते. त्यानंतर त्यांचा परिवार या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय गोपालदादाजी संन्यासी असतील. त्यानंतर सर्वच 35 ते 40 साधू संत या ठिकाणी काल या ठिकाणी येऊन या संपूर्ण कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी झाले. गीतापाठ या ठिकाणी केलेला आहे. निश्चितच ईश्वर त्यांना आपल्या मधभावाला नेणार आहे. एक लहान मुलगा आपल्या पित्याला आवाज देतो आणि शेवटची प्रार्थना करतो. ज्यावेळेस तुमच्यावर मोठं संकट येतं त्यावेळेस वडील आठवतात, लहान संकट येतं त्यावेळेस आई आठवते. छोटी वस्तू लागते, खायची वस्तू लागते, ऐक मागतो. सायकलच पाहिजे मोठी, गाडीच पाहिजे 5 लाखाची, आई कुठून देणार आहे? वडिलांकडे जावं लागेल. लक्षात ठेवा, ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. म्हणून आभाळ गेलं, आभाळ गेल्यानंतर पुन्हा आभाळ सापडत नाही. या कुटुंबाचं पितृछत्र हरपलेलं आहे. एक लहान मुलगा आपल्या वडिलांना आवाज देतो, आपल्या वडिलांना आवाज देतो की गेलेल्या वडिलांना तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल माग रितेश देशमुखचा. ज्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख गेल्यानंतर प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी ती भावना त्यांना त्या दिवशी जागृत होते की आज आपल्या ठिकाणी आजच्या दिवशी आपल्याला बघायला वडील हवे होते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पतंगा रे पतंगा आता थांबशील का, बाप माझा देवा घरी निरोप माझा देशील का. आम्हा नाही जगी बाप, आम्हा नाही जगी बाप, आम्हा नाही जगी बाप, आम्ही काय केले पाप. पतंगा रे पतंगा आता थांबशील का, बाप माझा देवा घरी निरूप माझा देशील का. वडील गेल्यानंतर जगातल्या प्रत्येक राजाला दुःख झालेलं आहे. किती मोठा माणूस असू द्या, त्याच्या श्रीमंतीने त्याचं दुःख नाही कमी होऊ शकत. लक्षात ठेवा, श्रीमंतनी तुम्ही सुख सुविधा प्राप्त करू शकतात, परंतु दुःख कमी करायला आपला माणूस जवळ लागतो. लक्षात ठेवा, ही जी माणसं जमतात ना ही पैशापेक्षा जास्त मूल्यवान असतात. दुःख पैशाने कमी नाही होऊ शकत. ही जी माणसं जमतात ना ही काय करतात, आपल्या वेदनेवरती फुंकर घालतात. जसं एखादी आपल्याला चटका व्हावा, वेदना व्हाव्या आणि त्याच्यावर आईने फुंकर मारावी, बहिणीने फुंकर मारावी आणि पटकन आपल्याला बरं वाटावं, तसं हा समाज आपले गणगोत कशा करता जमतात, त्या वेदनेवरती फुंकर मारण्याकरता जमतात. ते दुःख हलकं होण्याकरता त्या ठिकाणी जमत असतात. 10 दिवस त्या घरामध्ये अन्न बनत नाही. बाहेरून लोक अन्न देतात का दुःखाच्या मनस्थितीमध्ये बनवलेलं अन्न अजून दुःख देईल, म्हणून ज्या घरी दुःख नाही तिथून अन्न या ठिकाणी येतं, जेणेकरून त्यांच्या दुःखावर फुंकर घालावी. आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या आश्रमतर्फे उरुळी कांचन श्रीकृष्ण मंदिर या आश्रमच्या संस्थेच्या वतीनं आणि सर्व साधू संतांच्या वतीनं संपूर्ण आचार्य प्रवर परमपूज्य माझे मार्गदर्शक महंत पळशीकर बाबाजी असतील, गावातील आदरणीय श्रद्धेय परमपूज्य महंत गोपाळ दादा संन्यासी असतील आणि सर्व संत महंतांच्या वतीनं या ठिकाणी कैवल्यवासी सुभाषराव भानुदास पाटील सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि संपूर्ण कदम परिवार असेल, सूर्यवंशी परिवार असेल आणि त्यांचा सर्व आप्तेष्ट नातेवाईक परिवार
हा परिवार एका धर्माच्या माध्यमातून एकत्र आला, हा कायम टिकून राहावा, धर्मामध्ये राहावा. एखादं दुःख एखादं संकट आल्यानंतर आपला धर्म काय सांगतो, आपल्या धर्माने त्याचं सांत्वन करता यावं, ही सगळ्यात मोठी बाजू आहे. त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारचं अज्ञान आपल्यामध्ये नसावं आणि ती बाजू खऱ्या अर्थाने आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमहंत पळशीकर बाबांनी खऱ्या अर्थानं या कुटुंबाला या दुःखामधून सावरलं आहे. सर्व संत महंत या ठिकाणी आले आणि म्हणून पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. दंडवत प्रणाम. यानंतर आपल्या सर्वांना हात जोडायचे जागेवरच. मी काय तुम्हाला उभं करत नाही. आपल्याला पासायदान घ्यायचंय आणि पासायदान झालं की त्यानंतर आपल्याला तिथं विशेष आहे, मूर्ती आहे. आपण फोटोला काही गंध लावत नाही आणि देवालाच काय करायचं ते करतो. या ठिकाणी देवाला आपल्या पुष्प व्हायचे, सर्वांनी ताट बसायचं आणि या ठिकाणी पासायदान होईल. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. अभयातची हे विश्व जगावे, प्रसन्न भावे जन हे अघवे. कश्मळ सारे दूर करा चक्रधरा नमो योगेश्वरा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. परमार्ग हे जीवन भावे, मंगल मंगल हृदयी यावे. परम प्रीती यावी घरा चक्रधरा नमो योगेश्वरा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. परज्ञानाचे करण्या मंथन, अंतरात हो तुझेची चिंतन. भक्तीने उद्धार करा चक्रधरा नमो योगेश्वरा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत.